आपल्यासोबत दैनिक लोकमतचे आंबेजोगाई तालुका प्रतिनिधी आहेत. त्यांना सुवर्णरत्न पुरस्कार 2 दिवसापूर्वी मिळाला. पहिल्यांदा अविनाशजी मुडेगावकर, आपलं मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून पहिल्यांदा अभिनंदन. धन्यवाद. दुसरं महत्त्वाचं असं आहे की आंबेजोगाईच्या या पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून आपण कार्यरत आहात. आपली सुरुवात गावकरीच्या पासून सुरू झालेली आहे. आज लोकमतमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम करतात. या लोकमतमध्ये काम करत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. हा जरी आंबेजोगाईचा असला तरी इतर कितीही राज्याचे पुरस्कार मिळाले असले तर ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या परिसरामधील लोकांनी पुरस्काराने सन्मानित करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यांना सुवर्णरत्न पुरस्काराने 2 दिवसापूर्वी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. काही दिवसाच्या नंतर तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आपण त्यापेक्षा त्यांची जी आत्तापर्यंतची पत्रकारिता आहे या या डिजिटलच्या माध्यमात मीडिया जी आहे त्यांनी अजूनही लोकमतमध्ये काम करतायत. प्रिंट मीडियासमोरची काय आव्हाने आहेत असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. गेल्या 30 वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये काम करतो. खरं पाहिलं तर मराठी पत्रकारितेला आज 194 वर्षाचा इतिहास आहे. जवळपास 2 शतकं पूर्ण होत आलेत तरीही मराठी पत्रकारिता विविध आव्हानांना सामोरे जाते. पहिल्या काळामध्ये प्रारंभीचा काळ असा होता की ज्यावेळेस पेननं कागदावर लिहून तो कागद पत्र स्वरूपात दाखवण्यात यायचा. त्यानंतर ट्रेडलचे आले, खिळे पद्धती आली. ह्यामध्ये वेगवेगळे बदल, सकारात्मक बदल झाले आणि पटेल साहेब आणि आम्ही ह्या संक्रमणाचे पूर्ण साक्षीदार आहेत की ज्यावेळेस ट्रेडलवर होतं डिजिटल येण्या अगोदर ट्रेडर होतं, खेळ्यावर जी पत्रकारिता होती त्याच्यापासून आम्ही त्यानंतर फॅक्स आला, तारेनं पाठवायच्या, त्यानंतर संगणक आलं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अंगीकृत केलेल्या आहेत आणि आजही या प्रवाहात टिकून आहेत. पटेल साहेब तर माझ्यापेक्षा गेल्या 40 वर्षापासून माझ्यापेक्षा त्यांनी 10 वर्ष पुढची आव्हानं पाहिलेली आहेत. आज तर ते याही डिजिटल मीडियामध्ये काम करतात. तर ही जी आहे पार्श्वभूमी सगळी आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. दिवसेंदिवस आता तंत्रज्ञान विकसित होतं आहे. या माध्यमात सुद्धा आज मराठी पत्रकारिता टिकू नये. त्याचं कारण आहे की मराठी पत्रकारितेमध्ये जे लोक प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं पहिल्यापासून ध्येय म्हणून काम करतात ते आजही 40-40, 50-50 वर्ष काम करतात. त्यामागचं एक प्रमुख कारण आहे की पत्रकारिता करत असताना आपण आज जरी डिजिटल मीडिया आला असला तर डिजिटल मीडियावरच्या बातमीमध्ये तेवढी विश्वासार्हता नाही आणि त्या बातमीला उद्याच्या तुम्ही त्याच्यावर विरुद्ध काही म्हणायचं म्हणलं तर तुमच्याकडं त्याचा पुरावा नसतो. तर तसं प्रिंट मीडियामध्ये तसं नाही की त्यांना नियम आहेत. आर्यनाय असेल, प्रेस काउन्सिल असेल, यांचे नियम आहेत आणि त्याचा पुरावा तात्काळ सापडतो तुम्हाला आणि तो पुरावा ग्राह्य धरला तरच हे होतो. आज डिजिटल मीडियावर केसेसचं प्रमाण फार कमी, पण प्रिंट मीडियावर आपण पाहतो की दैनंदिन एका तरी पत्रकाराला त्याचा सामना करावा लागलेला आहे. ही पद्धत आहे. त्यामुळं डिजिटल मीडियापेक्षा प्रिंट मीडियावर लोकांची विश्वासार्हता आजही जास्त आहे. आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं संक्रमण, वर्तमानपत्र बंद झाली होती, बरी झाली. पुन्हा तेवढ्याच जोमानं आज वर्तमानपत्र सुरू आहेत. काळात स्थित्यंतर येत असतात, त्यात बदल थोडे घडत असतात, पण जी आहे वर्तमानपत्राची जी अवस्था आहे ती थोडीफार मधल्या काळामध्ये घसरली होती, पण कालांतरानं ते सगळं आज प्रवाहामध्ये आहेत. पण त्याला जोडून असा प्रश्न होता की अलीकडं वाचकांची पसंती ही डिजिटल मीडिया, म्हणजे तुम्हाला क्षणिक लगेच तुम्हाला तुमच्या शहरामध्ये काय घडलं हे डिजिटल मीडिया दाखवतं. मात्र प्रिंट मीडियाची बातमी ही दुसऱ्या दिवशी त्याला कशा पद्धतीने बघतात? ते आज काय, ज्याच्या हातात मोबाईल आहे तो पत्रकार झालेला आहे. पत्रकाराची व्याख्याच आज पूर्ण बदलली. ज्याला जी नवीन माहिती तो प्रसारित करायला लागला आहे. आणि वर्तमानपत्राचं आणि प्रिंट मीडियाचं असं आहे की त्या बातमी मागची बातमी काढतात. खरी पार्श्वभूमी काय, नेमका काय झालेलं आहे, ही सगळी मुळापर्यंत जाण्याची जी ताकद आहे ती फक्त वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीमध्येच आहे. बातमी आज तुम्हीच पहा पटेल साहेब, तुम्ही जरी आज डिजिटलमध्ये काम करत असाल तर तुमच्या ज्या जुन्या बातम्या आहेत त्या जुन्या बातम्याने आज अनेक लोकांचे संसार उभे राहिलेले आहेत, अनेकांना न्याय मिळाला आहे. ही स्थिती आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तेवढ्या प्रमाणामध्ये शक्य होताना दिसत नाही. वरवरच्या गोष्टी आपण दाखवतो, पण जनतेचे जे मुळाचे प्रश्न आहेत जे आपण दृश्य स्वरूपामध्ये दाखवतो ते डिजिटल मीडियानं सुद्धा त्या मूळ प्रश्नांना जर हात घातला तर त्यांचे सुद्धा भविष्य काळामध्ये त्यांना सुद्धा चांगले दिवस येतील. डिजिटल मीडियाच्या याने प्रिंट मीडियाच्या जाहिरातीच्या व्यवसायावर परिणाम झाला असं मला वाटतं का? हो, झाला ना, नक्कीच परिणाम झालेला आहे.
की डिजिटल मीडिया आल्यामुळं प्रिंट मीडिया म्हणजे खर्चिक प्रश्न आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आणि प्रिंट मीडियावर जगणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे उदरनिर्वाह करणाऱ्याची वर्तमानपत्र वाचक असेल इथं आणणारा टॅक्सीवाला असेल वर्तमानपत्रात काम करणारे लोक असतील हे असं म्हणजे फार मोठं कुटुंब येते त्या कुटुंबावर तर परिणाम झालेलाच आहे आणि डिजिटल मीडिया म्हणजे काय क्षणिक स्वरूपामध्ये असल्यामुळं तिथंही होतं आहे आणि वर्तमानपत्राला दिलेली एक जाहिरात तुम्ही ते 100 माणसासाठी काम करते एकूण आता डिजिटल मीडियाची परिणाम क्षमता एवढी वाढली की बातमी हे डॉक्युमेंटेशन होऊ शकतं मात्र एखाद्या प्रकरणाचं जर तुम्हाला त्याची प्रखरता जर जास्त दाखवायची असेल तर ही डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज दाखवली जाते तर यामधला तुम्ही कसा फरक म्हणजे तुम्ही पाहता त्याच्याकडं हां डिजिटल मीडियामध्ये तुम्ही एखादी घटना जर असेल ते पूर्ण स्वरूपात दाखवू शकतात पण तिथं प्रिंट मीडियामध्ये आपण 1 नाही 2 नाही 4 फोटो घेऊ शकतो तिथं मर्यादा असतात पानांची मर्यादा असते पण डिजिटल मीडियाला तसं काहीच नाही तुम्ही तो व्हिडिओ किती वेळ दाखवू शकतात त्यामुळं लोकांना तोही आकर्षित करू लागला आहे हे होते दैनिक लोकमतचे अंबेजोगाईचे प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर धन्यवाद